नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग बोधकथेबद्दल बोलणार आहोत. नाव आहे वालोदक जातक. आता ही गोष्ट ऐकायला खूप साधी वाटेल, पण ती माणसाच्या स्वभावावर, त्याच्या कॅरेक्टरवर खूप मोठं भाष्य करते. चला तर मग पाहूया काय आहे ही गोष्ट. हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे नाही का? म्हणजे एखाद्या व्यक्तीचं खरं चारित्र्य कधी समोर येतं? परिस्थितीमुळे माणसं बदलतात की परिस्थिती फक्त त्यांचा खरा स्वभाव आपल्यासमोर आणते? ही कथा आपल्याला बरोबर याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करणार आहे. तर आपली गोष्ट सुरू होते श्रावस्तीमध्ये. कल्पना करा, भगवान बुद्ध बसले आहेत आणि आपल्या अनुयायांना उपदेश देत आहेत. पण इथे एक ट्विस्ट आहे. त्यांच्या अनुयायांमध्ये दोन असे गट आहेत जे स्वभावाने एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. आणि हे सगळे एकाच ठिकाणी राहतात. आणि हा फरक इतका जास्त आहे ना, की बघा, एका बाजूला आहेत 500 बंधू, एकदम शांत, ध्यानमग्न, आपल्याच विश्वात, आणि दुसऱ्याच बाजूला त्यांचे 500 सेवक हे काय करत आहेत, तर मल्लांसारखी कुस्ती खेळत आहेत, आरडाओरडा करत आहेत, म्हणजे नुसता गोंधळ. किती टोकाचा फरक आहे बघा. आता तुम्हाला वाटेल की एवढा गोंधळ घालायला काहीतरी मोठं कारण असेल, बरोबर? पण नाही. या सगळ्या गोंधळाचं कारण अगदीच साधं होतं. त्यांनी नुकतंच जेवणानंतर उरलेलं अन्न खाल्लं होतं. बस, फक्त एवढ्याशा गोष्टीवरून ते इतके बेभान झाले होते. विचार करा, किती छोटी गोष्ट आणि केवढा मोठा परिणाम. हा सगळा गोंधळ जेव्हा बुद्धांच्या कानावर पडतो, तेव्हा ते आपल्या शिष्य आनंदकडे वळून म्हणतात, आनंद, असं पहिल्यांदाच घडत नाहीये. हेच अगदी असंच भूतकाळातही घडून गेलंय. आणि मग त्या सेवकांचं वागणं समजावून सांगण्यासाठी ते एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात करतात. आणि इथूनच आपली मूळ गोष्ट सुरू होते. ही गोष्ट आहे बनारसचे राजा ब्रह्मदत्त यांच्या राज्यातली, त्यांच्या काळातली. तर या गोष्टीत कोण कोण आहे? एक आहेत राजा ब्रह्मदत्त. त्यांचे एक खूप हुशार सल्लागार आहेत बोधिसत्व. आणि सीन काय आहे, तर राजा सीमेवरचं एक बंड मोडून विजयी होऊन आपल्या सैन्यासकट परत येतोय. आणि त्याच्यासोबत आहेत 500 जातिवंत घोडे, पण ते लढाईमुळे खूप थकलेले आहेत. आता राजा परत आल्यावर एक हुकूम देतो. तो सांगतो की हे जे थकलेले घोडे आहेत त्यांना एकदम उत्तम शक्तिवर्धक द्राक्षाचा रस द्या. आणि तो रस काढून झाल्यावर जो काही चोथा उरेल तो तो गाढवांना द्या. म्हणजे बघा, इथला फरक किती मोठा आहे. घोड्यांसाठी काय, तर एकदम शक्तिशाली चविष्ट द्राक्षाचा रस, आणि गाढवांसाठी तर त्या रसातलं सगळं सत्व काढून घेतलेला अगदी बेचव चोथा. एकाला सगळ्यात भारी आणि दुसऱ्याला सगळ्यात निरुपयोगी. आणि मग जे घडतं तेच तर या गोष्टीतलं आश्चर्य आहे. तो एवढा शक्तिशाली रस पिऊन सुद्धा ते जातिवंत घोडे एकदम शांतपणे आपापल्या जागेवर जाऊन उभे राहतात, काहीच नाही. पण दुसरीकडे तो साधा चोथा पिऊन गाढवं मात्र पार वेडी होतात. सैरावैरा धावायला लागतात, ओरडायला लागतात. राजा आपल्या महालाच्या खिडकीतून हे सगळं बघत असतो आणि त्याला तर काही कळतच नाही. तो चक्रावून जातो. तो धावतच आपल्या ज्ञानी सल्लागाराकडे, बोधिसत्वाकडे जातो आणि विचारतो, हे काय चाललंय? ज्यांना उत्तम पेय दिलं ते शांत आहेत, आणि ज्यांना साधा चोथा दिला तेवढा गोंधळ घालत आहेत, असं कसं होऊ शकतं? राजा आपला हाच प्रश्न बोधिसत्वाला एका श्लोकातून म्हणजे कवितेतून विचारतो. तो म्हणतो, बघा, ह्या साध्या नीरस पियाने सगळ्या गाढवांना धुंद करून टाकले, पण ज्या जातिवंत घोड्यांनी शक्तिशाली रस प्यायला ते मात्र शांत उभे आहेत, जराही उड्या मारत नाहीयेत. यावर बोधिसत्व जे उत्तर देतात तेच या पूर्ण कथेचं सार आहे. ते म्हणतात, महाराज, जो हलक्या स्वभावाचा असतो त्याला थोडंसं काही मिळालं तरी तो उन्मत्त होतो, बेभान होतो. पण जो सज्जन असतो, ज्याचा स्वभाव स्थिर असतो, तो कितीही शक्तिशाली पेय प्यायला तरी आपलं मन शांत आणि स्थिर ठेवतो. तर मुद्दा काय आहे? मुद्दा आहे सज्जन स्वभावाचा. म्हणजे बाहेरची परिस्थिती आपलं कॅरेक्टर बनवत नाही, ती फक्त आपलं खरं कॅरेक्टर काय आहे हे जगासमोर आणते. ज्याचा मूळ स्वभावच शांत, स्थिर असतो, तो मोठ्या गोष्टींही ढळत नाही. पण ज्याचा स्वभावच उथळ असतो त्याला एक छोटीशी ठिणगी पण पेटायला पुरेशी ठरते. तर राजाची ही गोष्ट इथे संपते आणि बुद्ध पुन्हा वर्तमानात येतात. आता ते ह्या गोष्टीचा संबंध श्रावस्तीत जो काही गोंधळ चालला होता त्याच्याशी जोडतात. आणि इथे बुद्ध सगळा उलगडा करतात.
ते भूतकाळाला वर्तमानाशी जोडतात. ते सांगतात, त्या गोष्टीतली 500 गाढवं आठवली? ती दुसरी तिसरी कोणी नसून आजचे हे गोंधळ घालणारे 500 सेवक आहेत. आणि ते 500 शांत जातिवंत घोडे, ते म्हणजे आजचे हे शांत बसलेले 500 बंधू. त्या गोष्टीतला राजा होता आनंद, आणि तो ज्ञानी सल्लागार तो मी स्वतः होतो. म्हणजे बघा, चित्र एकदम स्पष्ट झालं. आज जे सेवक गोंधळ घालत आहेत आणि बंधू शांत आहेत, ते त्यांच्या आजच्या वागण्यामुळे नाही, तर त्यांच्या मूळ स्वभावामुळे आहे. तोच स्वभाव तेव्हा होता, तोच आजही आहे. आजच्या परिस्थितीने फक्त त्यावरचा पडदा दूर केला, बस. तर मग ह्या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? 3 महत्वाच्या गोष्टी. पहिली, की तुमचं चारित्र्य परिस्थिती ठरवत नाही, ती फक्त ते उघड करते. दुसरी, की खरी श्रीमंती किंवा मोठेपणा पदात नाही, तर तुमच्या स्वभावातल्या स्थिरतेमध्ये आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची, की उथळ स्वभावाच्या माणसाला भडकवायला एक छोटीशी गोष्टही पुरेशी असते. आणि जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या आयुष्यात असं कोणतं निकृष्ट पेय आहे, म्हणजे अशी कोणती लहानशी गोष्ट आहे जी घडल्यावर आपला खरा स्वभाव समोर येतो, आपली परीक्षा घेतली जाते? नक्की विचार करा, खूप इंटरेस्टिंग उत्तरं मिळतील.